रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. दौरली हे काया कृपेच्या ओरसे, नोहे अनारिसे उद्धरलो. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. विठ्ठला विठ्ठला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोजे तेजस्पुरी दिक्प्रदेशं. विदिन्द्रादि देवै सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होत आहेत. आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराने सांगितले की मी काय केलंय माझ्या जीवनामध्ये. संतांच्या चरणारविंदी मी नतमस्तक झालोय. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. मनुष्य जीवन म्हटलं की त्याची कुठं ना कुठं तरी आस्था असली पाहिजे, कुठं ना कुठं त्याची श्रद्धा असली पाहिजे, कुठं ना कुठं तरी तो नतमस्तक झाला पाहिजे. तिथून मिळणारी जी एनर्जी आहे, तिथून मिळणारं जे सामर्थ्य, ते सामर्थ्य माणसाला ऊर्जावान बनवते. कुठंतरी माणसाची आस्था असली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला
जगद्गुरु तुकोबाराय आज जिथं नतमस्तक झालेत ते महात्म्याच्या चरणावर नतमस्तक झालेत. महात्म्याच्या चरणावर नतमस्तक का झालेत ही मला भूमिका मांडायची. तसं पाहिलं तर महाराजांच्या बाबतीमध्ये महाराज हे विनम्र स्वभावाचेच होते. महाराजांच्या अंगी नम्रता ही परिपूर्ण ठासून भरलेली होती. महाराज केवळ महात्म्याच्या चरणावरच नतमस्तक झालेत किंवा महाराजां महात्म्याच्या चरणाला वृंदी नतमस्तक होऊन महाराज दर्शन घेतायत किंवा पाया पडतायत ही तर महाराजाची श्रद्धा आहे. महाराजाचा विनम्र स्वभाव वेळोवेळी अभंगातून प्रकर्षानं जाणवलेला आहे. देवाच्या पाया पडणं, संतांच्या पाया पडणं तर स्वाभाविकच आहे, ते त्यांच्या रक्तामध्ये उतरलेले गुण आहेत. परंतु महाराजाची विनम्रता अशी दिसून आलेली आहे, महाराज जगताच्या सुद्धा पाया पडले. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. शाबास शाबास शाबास. पाया माझे दंडवत, भले भले. पाया माझे दंडवत. बोलाले चित्त शुद्ध करा, बोलाले चित्त शुद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. जेवढी आपण बसलेली मंडळी आहोत, कल्पना करा, सकळांच्या पायावर माझं दंडवत आहे म्हटल्यानंतर महाराजाची विनम्रता किती मोठी असेल. थोडं जर काही आलं तर माणसं झुकणं, थोड्या काही गोष्टी जर माणसाकडे धन दौलत पैसा का मान सन्मान आला ना, माणसं झुकायला तयार नाहीत. पाया पडणं, डोकं टेकवणं, आता हे तर विषयच बंद झालाय. पाश्चात्य संस्कृतीची लागण झाली आपल्याकडे, ती कोरोनाची लागण झाल्यासारखी. हातात हात द्यायची संस्कृती आहे त्यांची. हस्तांदोलन करताय, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कोरोनामध्ये त्यालाही कळलं की हातात हात देणं चांगलं नाही म्हणून ते सुद्धा म्हणून लागले राम 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 राम. ते सुद्धा म्हणले. भारतीय संस्कृती ही हस्तांदोलन करण्याची संस्कृती नाही आहे. भारतीय संस्कृती ही पाया पडण्याची संस्कृती, आणि ती संस्कृती शिकवली आहे जगद्गुरु तुकोबाराने. सकळांच्या पाया माझे दंडवत म्हणण्यापाठीमागचा उद्देशच आहे. आणि वारकरी संप्रदाय त्यातले त्यात पाया पडण्याच्या संस्कृतीचाच विषय आहे. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन. बोला 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 बोला. एकमेका पाया पडे जन, एकमेका पाया पडे जन. पंढरीसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीसी कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, एकमेका. पंढरीसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एका. वारकरी संप्रदाय पाया पडायचं शिकवतोय. खरं सांगू तुम्हाला, बरेचसे शेतकरी आहेत, जुन्या काळामध्ये मोटराची सुविधा नव्हती. हे सबमर्शिबल जे पंप म्हणतात ना, त्याची सुविधा नव्हती. शेतीला पाणी देण्याकरता मोठा वापरला जायचा. मोठा
मी काही मोठ हाकलेली नाही, हाणलेली नाही, पण पाहिलेली आहे फक्त. इकडे सगळं माहिती आहे. त्या मोठेतून ज्यावेळी पाणी बाहेर काढलं जायचं, जे बाहेर ज्याच्यामध्ये पाणी पडलं जायचं, त्याला आपल्याकडं मराठवाड्यामध्ये काय म्हणायचं? थारोळं म्हणायचं, थारोळं. आणि मोठ भरण्याकरता बैल मागं सरकायचे, आणि ज्यावेळी मोठ विहिरीत सोडली जायची, विहिरीत सोडलेली मोठ जर भरत नसेल तर एक दोरी ओढली जायची, त्याचं नाव होतं सौंदड. त्या सौंदड ओढल्याबरोबर ती मोठ झुकायची आणि झुकली की भरायची. झुकल्याशिवाय मोठ भरत नाही. आता बाकीचं समजून घ्या. तसे महाराज हे विनम्र स्वभावाचे होते, कारण जे परिपक्व दशेला गेलेत का तेच झुकतात. खडी खडी पडती पाया, खडी खडी पडती टाळी 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 घडी घडी पडती पाया, घडी घडी पडती पाया. फराळाची पीठ लाया, फराळाची पीठ लाया, फराळाची पीठ लाया, फराळाची पडती पाया. हो, घडी घडी पडती पाया. वारकरी संप्रदाय पाया पडायचं शिकवतो, झुकायचं शिकवतो. ही त्या संप्रदायाची विनम्रता आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाची या दर्शनातून एक शिकवण आहे की माणूस झुकला पाहिजे, माणूस नतमस्तक असला पाहिजे. व्यवहारिक जीवनात सुद्धा कामी येत आहे, आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तर ते भांडवलच आहे. व्यवहारिक जीवनामध्ये सुद्धा झुकणं कामाला येत. एक शब्द सांगू का? जेवढे कामं हात जोडून होतात तेवढे कामं हात उगारून होत नाहीत. विठाला विठाला हे हात जोडणं लय चांगले, ते सीझन होऊन गेलं आता. जेवढे कामं हात जोडून होतात तेवढे कामं हात उगारून. उलट एखाद्याने हात उगारले तर त्याचा दुष्परिणाम होते. अशा पद्धतीनं आपलं आचरण वारकरी संप्रदाय समाजाला शिकवतोय की विनम्र भावना असली पाहिजे, पाया पडलं पाहिजे. कीर्तन सुरुवात होत असताना कीर्तनकार ज्यावेळी विना घेतात ते विनेकऱ्याच्या पाया पडतात. कीर्तन संपलं की विना पुन्हा परत येतो, पुन्हा कीर्तनकार त्या विनेकऱ्याच्या पाया पडतात. पाया पडण्यानं सुरुवात आणि पाया पडण्यानं शेवट. विठाला विठाला फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उत्तरे देखा, तैसा जीव मात्रा अशेखा, खालावती जे झाड त्याला फळं लागलेत, आता काही प्रमाण म्हणायचे नाहीत आपल्याला, किती झाडं असे बहारलेले झाडं असे झुकतात, जमिनीला टेकतात का? तर त्याला फळं लागलेत. आणि ज्या झाडाला फळं लागले नाहीत ते झुकत नाहीत. म्हणजे परिपक्वतेचं प्रतीक आहे झुकणं, अर्थातच पाया पडणं. विठाला विठाला आणि म्हणून नतमस्तक होणं, पाया पडणं, साष्टांग दंडवत घालणं ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. अचानकच महाराज घरी आले आणि त्या लेकराला म्हणले पाया पड, ते म्हणला नाही पडत. ते अचानक काहीच होत नाही, त्याला हळूहळू अगोदर शिकवण द्यावी लागते. आपण अगोदर पाया पडलेलं बघितलेलं असेल ना तरच ते पाया पडतात. सांगणं वेगळं आणि कृतीतून दाखवणं वेगळं. विठाला विठाला कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पारमार्थिक जीवनामध्ये जर काही अनमोल गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर मग पडायचं कोणाच्या पाया? तर फक्त दोनच ठिकाणी आहेत. एक भगवंताच्या पाया पडायचं आणि दुसरं संतांच्या पाया पडायचं. तसं तर कोणाच्याही पाया पडलेलं वाया जात नाही. तुम्ही कोणाच्याही पाया पडा, कोणाचंही दर्शन घ्या, आशीर्वाद लागते की शाप लागते? आशीर्वादच लागते.
अभिवादनशीलस्य नित्यं ऊर्ध्वोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम्